सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। राज्यात लव्ह जिहाद आणि फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। महाराष्ट्र राज्यातील काही जागरूक नागरिकांनी शासनाकडे स्वतंत्र कायदा करण्याची ठाम मागणी केली आहे। या संदर्भात सादर करण्यात आलेले निवेदन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय क्रमांक NAAX 724 क्रमांक 240 1B अंतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। या निर्णयानुसार लव्ह जिहाद तसेच फसवणूक करून किंवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतरण रोखण्यासाठी कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्यात आली। या समितीची प्रमुख जबाबदारी पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली होती। राज्यातील विद्यमान परिस्थितीचा सखोल अभ्यास करणे, प्राप्त तक्रारींचा आढावा घेणे, इतर राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या कायद्याचा अभ्यास करणे, आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणे, शासनाला शिफारसी सादर करणे। या समितीच्या अध्यक्षपदी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली होती। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासन निर्णयाला 1 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप समितीकडून कोणताही ठोस अहवाल, शिफारस किंवा कायद्याबाबतचा पुढील निर्णय जाहीर झालेला नाही। नागरिकांचे म्हणणे आहे की राज्यातील अनेक भागामध्ये पुढील प्रमाणे तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे, फसवणूक करून विवाह करणे, मानसिक दबाव किंवा धमकीद्वारे धर्मांतरण करणे, खोट्या आश्वासनाद्वारे विवाह व नंतर धर्म बदलण्यास भाग पाडणे। या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि कुटुंबाच्या सन्मानाचा प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। नागरिकांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की देशातील काही राज्यांनी या विषयावर स्वतंत्र कायदे लागू केले आहेत। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड या राज्यामध्ये फसवणूक, दबाव किंवा खोटी ओळख वापरून केलेल्या धर्मांतरणाविरोधात कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत। मात्र महाराष्ट्रात अद्याप अशा प्रकारचा स्पष्ट आणि स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाही। मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर स्वतंत्र कायदा सादर करण्यात यावा अशी ठाम आणि व्यापक मागणी नागरिकांनी केली आहे। निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की माननीय लोकप्रतिनिधी, आजी माजी, विविध सामाजिक संघटना आणि काही नागरिकांनी यापूर्वीही शासनाकडे कायदा करण्याची मागणी केली होती। त्यामुळे आता आगामी अधिवेशनात शासन या विषयावर ठोस पाऊल उचलते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विशेष समितीचा अहवाल कधी येणार? कायद्याचा मसुदा तयार झाला आहे का? सरकार अधिवेशनात विधेयक सादर करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट नाहीत। मात्र नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे हा मुद्दा आगामी काळात अधिक गाजण्याची शक्यता आहे। लव्ह जिहाद आणि बलपूर्वक धर्मांतरणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत। शासनाचा पुढील निर्णय काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी राजश्री दोडमानी, सोलापूर महानगरपालिकेची नगरसेविका आहे। मी मागच्या 14 फेब्रुवारी 2025ला लव्ह जिहाद आणि बाल धर्मांतर रूपांतर हे जे काही चाललेलं होतं त्यावर कायदा आणणं गरजेचं आहे। मी एक वर्ष झालं ह्याचं वाट बघत आहे, परंतु ह्यावर काही कायदा झालेला नाही आहे। मग आम्ही त्यासाठी इथे आलेलं आहे। आम्हाला कायदा पाहिजे आणि सुरक्षा पाहिजे उद्याच्या आमच्या मुलींसाठी। आम्हाला इच्छा आहे की सरकारने करायला पाहिजे असं। श्रद्धा सुनील साका, सामाजिक कार्यकर्ता। या ठिकाणी आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसमध्ये माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लव्ह जिहाद हा जो मुद्दा आहे तो सगळ्या स्तरामधून खूप जास्त तापत आहे। आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना एकच नम्र विनंती करायचं आहे की जोपर्यंत तुम्ही ह्याबद्दल कायदा करणार नाही तोपर्यंत या अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही। तर आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सर्व स्तरातून होणाऱ्या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कृपया तुम्ही लवकरात लवकर कायदा आणून तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित करावं ही नम्र विनंती। नमस्कार, माझं नाव स्मिता महेश निकते, मी सोलापुरात राहते। गेल्या वर्षी 14 जानेवारीला लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरुद्ध एक कायदा गठन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती। त्याला 1 वर्ष उलटून गेलं, ना ती समितीचं पुढे काय झालं ना तो कायदा गठीत झाला। आमच्या मुली दिवसेंदिवस लव्ह जिहादला बळी पडत आहेत। मुलींचे धर्मांतरण केले जाते, त्यांना बीफ वगैरे खाऊन घातले जाते आणि जिवे मारले जाते। मग सरकार किती दिवस अजून झोपणार आहे? आमची सरकारकडे निवेदन देऊन आम्ही अशी मागणी करतोय की
की लव जिहाद विरुद्ध आणि धर्मांतरांविरुद्ध कायदा हा पारित व्हायलाच हवे. लव जिहाद आणि गोहत्या बंदी त्याचप्रमाणे धर्मांतरांच्या विरुद्ध कायदा हा व्हायलाच हवा. सर्व महिलांच्या वतीने मी माननीय सरकारला विनंती करते की यावर लवकरात लवकर ॲक्शन घेऊन कायदा बनवण्यात यावा. हिंदू रणरागिणी कविता चव्हाण, सोलापूरमधून. हे बघा, गेल्या अधिवेशनमध्ये विधेयक पास करण्यात आला की ज्या हिंदू महिलांवर, ज्या मुलींवर जे अत्याचार होतोय, लव जिहाद, या कायद्यावर लवकरच समिती गठन करू असं सांगण्यात आलं. पण ह्याच्या विरोधात काही तसं झालेलं नाही आहे. अद्यापही आम्ही तेच तळमळ करतो, आम्ही महिला मोर्चा काढतो, निवेदन देतो. ह्याच्यावर कुठलाच कायदा अजून अंमलात आणलेला नाही आहे. ह्याच्या विरोधात आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसला निवेदन देतोय. जर आमची ही मागणी मान्य करण्यात नाही आली तर याच्या विरोधात तीव्र आंदोलन आम्ही करू, असं आम्ही प्रशासनाला इशारा देतोय. कारण आम्ही हिंदू रणरागिणी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा आम्हाला फील होतं की आम्ही सुरक्षित नाहीये. कारण हे वारंवार घडत चाललेलं आहे. याच्या विरोधात आमच्या हातात आम्ही शस्त्र घेऊ नये. हे जर सरकारला नको असेल तर हे तुम्हाला कायदा लवकरात लवकर अंमलात आणायला पाहिजे. हे सरकारनं आमची नम्र विनंती आहे. जय श्रीराम. आजकाल काय झालं की हिंदू मुलींना अजिबात सुरक्षितता नाहीये. कारण आई वडील शाळेला पाठवतात, बाहेर पाठवतात, पण बाहेर पाठवणे हे आम्हाला अशक्य झालेलं आहे. आम्ही पण एक आई आहोत. त्यामध्ये काय झालं, आता कायदे इतके वाढलेले आहेत. ह्या महिन्यामध्ये 5-6 तर मुली म्हणजे आपल्या पोलीस स्टेशनला आले. परवाचीच गोष्ट 15 दिवसाखालची पाहिली तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला एका मुलीवर, अल्पवयीन मुलीवरती. तर त्यामध्ये सुद्धा वकील लोक पण इन्व्हाइट आहेत. मला एवढंच म्हणायचं की ह्यामध्ये तुम्ही मुलींना सुरक्षितता आणि सगळ्या आम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून आम्हाला ह्याच्यावरती तुम्ही हा निर्णय अंमलात आणावा, एवढेच मी विनंती करते. जय महाराष्ट्र. महिला मोर्चा उपाध्यक्ष आहे आणि आज जे आम्ही स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे. गेल्या वर्षी जे समिती गठीत झालेली आहे ते आतापर्यंत ते कार्यरत झालेलं नाही आहे आणि आमची पूर्णपणे सरकारवरती विश्वास आहे की ते समिती गठीत करून जे कोणी गुन्हे घडतायत आणि घडवत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी. आणि गेल्या महिन्यात जे आपल्या सोलापूर शहरातल्या अल्पवयीन मुलीवरती असा प्रसंग घडला आहे की तिला पळवून नेऊन तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा मुद्दा आणि कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था त्यामध्ये वकील आणि आपले कायदेशीर जे लोक आहेत त्यात इन्व्हॉल्व आहेत, तरीही कायदा कुठल्याही प्रकारे अंमलात आणत नाही आहे. आणि त्यामुळे माझं प्रशासनाला जागरूकपणे सांगणे आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या कायदा लवकर गठीत करून ह्या महिलांना सगळ्यांना. आणि आज स्त्री शक्तीचा जागर म्हणून आज जागतिक महिला दिवस असल्या कारणाने महिला कुठे सुरक्षित आहेत, कॉलेजच्या बाहेर असले तरीही किंवा कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये म्हणा, कुठेही शाळेच्या बाहेर म्हणा, हे सगळे जिहादी लोक थांबलेले असतात. आणि त्या लोकांमुळे आपल्या मुली कुठेही सुरक्षित आहे हे त्या आई वडिलांना आणि पालकांना कुठेही कळत नाही आहे की आपल्या मुली इथनं निघतात आणि जातात कुठे, ह्यांचं काय होत आहे. तरीही माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे ते सर्व तुम्ही मनाने हे करायला पाहिजे, अंमलात आणून तुम्ही ह्याच्यावरती कायदा सुव्यवस्था हे नियमित व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. गौ माता की जय. नारी के सम्मान में हिंदू संविधा में, नारी के सम्मान में हिंदू संविधा में. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय करे वीर बजरंगी. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये
सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.